यानंतर आपण घेणार आहोत आताच्या महत्त्वाच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा। पहिली बातमी आहे पाकिस्तानमधून। 100 बातम्यांचा आढावा आपण घेतोय। पाकिस्तानकडून पुन्हा हिजबुल मुजाहिदीनच्या उद्ध्वस्त तळांचं बांधकाम सुरू आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने केला होता 9 तळांवर मोठा हल्ला। तर विजावरून ट्रम्प यांनी भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। पाकिस्तानचे आणखी अरब देशांनाही अणु कराराची ऑफर। सौदी पाकिस्तान करारासारखा इतर देशही करू शकतात करार। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली ऑफर। जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेच्या निषेधार्थ इस्लामपूर आणि आष्टा शहरामध्ये बंदची हाक। राष्ट्रवादीकडून पेठ सांगली रोडवर रास्ता रोको आंदोलन। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांच्या समर्थनार्थ आंदोलन। आंदोलकांची पोलिसांशी झटापट, काही आंदोलक ताब्यात। सांगली शहरामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। जयंत पाटील यांच्या वडिलांबद्दल अपशब्द बोलल्याबद्दल पडळकर यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। कोल्हापुरात गोपीचंद पडळकरांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन। अमरावतीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुधारण्यासाठी काँग्रेसचं आंदोलन। गेल्या 25 दिवसांपासून डॉक्टर संपावर। 1.5 वर्षांपासूनचं मानधन थकल्यानं डॉक्टरांचा संप। संभाजीनगरच्या पुंडलिक नगरमध्ये कार्यालयाबाहेर मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक झाली तेव्हा अतुल सावे कार्यालयात होते। दगडफेक करणारा पोलिसांच्या ताब्यात। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार राजेश मोरेंच्या विरोधात आंदोलन। मोरेंनी केलं होतं संजय राऊतांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य। संजय राऊतांना दिली होती घरात घुसून मारण्याची धमकी। ठाण्यामध्ये संजय राऊतांच्या विरोधात आंदोलन। शिवसेनेच्या वतीनं आनंद दिघेंवरील वक्तव्यावरून संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध। गरब्यामध्ये मुस्लिम व इतर धर्मियांना येऊ देऊ नका। विश्व हिंदू परिषदेचं गरब्याच्या आयोजकांना आवाहन। आधार कार्ड बघूनच गरब्यामध्ये प्रवेश करण्याच्या हिंदूंनाही सूचना। नाशिकच्या भगूरमध्ये सावरकरांच्या नावानं उभारल्या जाणाऱ्या उद्यानाचा वाद। सावरकर उद्यानाऐवजी नमो उद्यान नाव देण्याचा घाट असल्याची ठाकरे सेनेची टीका। संदीप देशपांडेंनी दादरमध्ये इंदुरी चाट आणि बरंच काही उपहारगृह सुरू केल्यानंतर भाजपकडून जोरदार टीका। हॉटेलमध्ये मराठी आचारी बसवता येत नाही आणि मराठी महापौर करण्याच्या गप्पा असं म्हणत भाजपकडून संदीप देशपांडे ट्रोल।